बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी 50,000ची खंडणी मागणाऱ्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वॉर्ड अध्यक्षाला ठाणे खंडणी पथकाने रंगेहात अटक केली। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 1 मधील हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे आरसीसी 2 मजली बांधकाम सुरू आहे। या बांधकामाची तक्रार भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वॉर्ड अध्यक्ष शांताराम शेळके यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना केली होती। ही तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार शेळके यांनी संदीप गायकवाड यांच्याकडे 60,000ची मोबाईलवर संभाषण करीत मागणी केली होती। याची माहिती पप्पू गायकवाड यांनी ठाणे खंडणी विरोधी पथक गाठत पोलिसांना दिली। त्या अनुषंगाने शहाड गावठाण येथे सापळा रचून 50,000ची रोख रक्कम स्वीकारताना ठाणे खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सुनील तारमडे आदी पोलीस पथकाने रंगेहात शांताराम शेळके याला अटक केली। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान उल्हासनगर शहरात बांधकामावर वसुली करणाऱ्या बोगस पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे धाबेदर आणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।